नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या मुद्द्यावरून पेटलं आंदोलन। आंदोलक शिरले नेपाळच्या संसदेत। काठमांडूमध्ये संचारबंदी लागू। 10 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती। नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळ सीमेवरती गस्त वाढवण्याचे निर्देश। एसएसबी कडून सीमेवरील सुरक्षा अधिक कडक। अतिरिक्त फौज आणि सर्व्हेलन्सची व्यवस्था। विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी। सतेज पाटलांच्या नावावरती शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी। एनडीएचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदेंची निवड। मंत्रवालीत दाखल होताच मनोज जरांगेंवर गुलालाची उधळण करत जंगी स्वागत। शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच म्हणत जरांगेंनी मानले मराठ्यांचे आभार। सतरा सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल। जरांगे पाटलांनी पुन्हा दिला अल्टिमेटम। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, सरकारने कुठलाही बदल करू नये। जरांगेंनी सरकारकडे जरांगेंची मागणी। तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणं योग्य नाही। बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, तर पितृपक्षात निवडणूक घेणारा भाजप सेक्युलर पक्ष। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून संजय राऊतांची टोलेबाजी। दुकानं रिकामी करण्यावरून 2 गटात वाद, लाठ्याकाठ्या आणि दगडफेकीत 65 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू। गुजरातच्या कच्छला पुराचा फटका। कच्छच्या रणात धारडो सफेद रणमधील वॉच टॉवरपर्यंत पोहोचलं पुराचं पाणी। हैदराबाद साताऱ्यानंतर आता कोल्हापुरी गॅजेटची चर्चा रंगली आहे। कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये देखील मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये साम्य दाखवलंय। त्यामुळे कोल्हापूर गॅजेटबाबत मराठा समाज आज भूमिका मांडणार आहे। मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर आता बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरलाय। आम्हाला देखील हैदराबाद गॅजेट लागू करावं अशी मागणी करत जिंतूर येथे समाज बांधवांच्या वतीने उपोषणाला सुरुवात केली आहे। जामनेरमध्ये ओबीसी समाज आणि समता परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। हैदराबाद गॅजेटबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय हा असंविधानिक असल्याने हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। बीडमध्ये बंजारा समाजाने आंदोलन केले। एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास आमदार आणि खासदारांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे जनावरांच्या बाजारावर याचा मोठा परिणाम झालाय। जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 14 जणांवरही जनावरं दगावली आहेत। 1128 घरांचे यामध्ये नुकसान झालंय। दरम्यान 38,19,000चा मदत निधी बाधितांना वाटप करण्यात आलाय। निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। नागपूरमध्ये घरातील नोकरानेच 21 दागिने लंपास केलेत। नोकराला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राजा चौधरी असं चोरट्या नोकराचं नाव आहे। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावरील पाळधी ते खोटे नगर पर्यंतच्या रस्त्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। मागील आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने गोंदिया जिल्ह्यामध्ये हजेरी लावली। जवळपास 1 तासभर झालेल्या पावसाने गोंदियातील रस्ते पाण्याखाली गेलेत, तर धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। महावितरणाकडून पालिकेच्या उल्हास नदीकाठच्या
उदच्चन केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्रांना पाणी पुरवठा केला जातो। महावितरणाकडून त्यांच्या कांबा येथील उपकेंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामं असल्याने केडीएमसीचा पाणी पुरवठा उद्या बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एक छोटासा ब्रेक पाहूया दुपारच्या 100 बातम्या। मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ठाकरेंशी चर्चा करण्यात आली आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी इथे करण्यात आली। गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहिरात वृत्तपत्र आणि मुंबईतील मोठमोठ्या होर्डिंग्सवर झळकली आहे। छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना फडणवीस या जाहिरातीमध्ये दिसतात। जाहिरातींमध्ये देवाभाऊ उल्लेख असा करण्यात आलाय आणि दरम्यान जाहिरातींची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होतीये। बीडच्या परळीमध्ये पोलीस स्थानकासमोर वाल्मिक कराड यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत। दोन्ही पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराडचे बॅनर्स झळकल्याने एक खळबळ उडाली। विशेष म्हणजे या बॅनरवर धनंजय मुंडेंचा देखील फोटो झळकलाय। महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर मतदारसंघ भाजपकडे द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। शिक्षक मेळाव्यामध्ये मंगेश शिवटेंकडे शहाजी बापू पाटील यांनी ही मागणी केली। भिवंडीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे मुमताह अन्सारी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करण्यात आले। माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। रास्ता रोको आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी चक्क आंदोलकांना मटण पार्टी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। आमदारांच्या या मटण पार्टीवर टीका होत असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही आमदार जानकर यांच्यावर जोरदार टीका केली। नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये। आमच्यातले अनेक जण तिकडे गेले आहेत। त्यांना विशालनंच सांगितलं असेल तिकडे जा आणि विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही असा टोमणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय। ते सांगलीवाडीमध्ये होड्यांच्या स्पर्धेत जाहीर कार्यक्रमात बोलत होते। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीत कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेतलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत चर्चा केली आहे। 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा अन्यथा दसरा मेळाव्यामध्ये सरकार विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलाय। हैदराबाद गॅझेटवरून नोंदी घ्यायला सुरुवात करा अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल असं देखील ते म्हणाले। बावनकुळेंनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला। योग्य नोंदी मिळाल्यानंतरच दाखले मिळणार त्यामुळे अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही असा इशारा त्यांनी दिलाय। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना लक्ष केलंय। येवलावाल्यांचं ऐकून जीआरच्या शब्दात फेरफार करू नका असं नाव न घेता थेट इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। आता संयम नाही जशास तसं प्रत्युत्तर देऊ असं देखील ते म्हणाले। सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही त्यांच्या ताटातला काढून कुणालाही देणार नाही अशी ग्वाही बावनकुळे यांनी ओबीसी समाजाला दिली आहे। विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय। ओबीसींचं आरक्षण जीआरमुळेच संपलंय। सरकारने ओबीसींवर मोठा अन्याय केलाय असा हल्लाबोल देखील त्यांनी केला। अंतरवाली सराटीमध्ये दाखल होतात जरांगे पाटलांवर मराठा समाजानं गुलालाची उधळण करत जंगी स्वागत केलंय। शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठ्यांचे आभार मानलेत। जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर मराठा समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। यावेळी जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजानं घोषणाबाजी करत जेसीबीतून फुलांची उधळण केली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण समारोप प्रसंगी सरकारनं मुंबईमध्ये बैठक घेण्याचं दिलेलं आश्वासन पाळलंय। उद्या मंत्रालयामध्ये ओबीसींची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासह आमदार परिणय फुके यांना निमंत्रित केलंय। मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरला ओबीसी नेत्यांसह समाजाचा विरोध आहे। त्यामुळे सरकारच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान झाल्याचा आरोप ओबीसी नेते करतात।
राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं देण्यात आली आहेत. मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आले असल्याची माहिती आली आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली या एकाच गावामध्ये 50 कुणबी नोंदी सापडल्यात. मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे 50 नोंदींपैकी फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत.